कोणाला कॉफी क्रीम पाहिजे तर सांगा. हे बघा. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. खूप टायमानंतर व्लॉग येतो माहिती आहे. तर पाऊस खूप पडलेला आणि पाऊस खूप पडल्यानंतर पाणी भरतं आणि पाणी भरल्यानंतर माझ्या बाईकची हालत खूप बेकार झालेली. म्हणून आज आपण बाईकची जी सर्व्हिसिंग आहे ती आपण घरीच करणार. तर चेनची अख्खी रस्टिंग झालेली आहे, एकदम बेकार कंडिशन आहे चेनची. याची पण हालत खराब झाली आहे. फ्रंटमध्ये काय आहे ते आता मेन तुम्हाला जादू दाखवतो. जादू तर नाही पण एकदम खूप खूप बेकार कंडिशन झाली आहे. मला पण एक्सपेक्टेड नव्हतं असं झालं आहे. तर जनरली इंजिन ऑइल असतं ते ब्लॅकमध्ये असतं. जेव्हा ते इंजिन ऑइल रन होतं सर्टन पिरियड ऑफ किलोमीटर, त्याच्यानंतर मग ते ब्लॅक होऊन जातं कारण की वेअर अँड टेअर होतं आतमध्ये. पण माझा इंजिन ऑइलचा कलर एकदम क्रीमी कलर आहे. तर मी याची कालच प्रिपरेशन केलेली. सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो असतो तर अजून काहीतरी झालं असतं. अजून त्या लोकांनी मला मोठा वगैरे बिल वगैरे दिलेलं, कारण की जेवढे पण माझे प्रिव्हियस बिल आहेत मी सगळे चेक करून बघितलेले. मी टाकणार आहे इंजिन फ्लश मोटूलचं, कारण की मी खूप रिव्ह्यूज वगैरे बघितलेत. तर विचार केला की एकदा ह्याच्यात इंजिन फ्लश टाकून बघूया आणि आय होप ह्याच्याने इंजिनचं जेवढे पण आतमध्ये वेअर अँड टेअर असेल ते क्लिअर होऊन नंतर मग सगळं आपल्याला बाहेर काढायचंच आहे. तर ह्याचं जे इन्स्ट्रक्शन आहेत की असं आहे की हे तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या इंजिन ऑइल, म्हणजे जे एक्झिस्टिंग इंजिन ऑइल आहे ऑलरेडी त्याच्यात टाकल्यानंतर मग तुम्हाला तुमचं जे इंजिन आहे ते 15 मिनिट्सपर्यंत तुम्हाला चालू ठेवायचं आहे आणि नंतर मग तुम्ही चेंज करू शकता. तर आता मी हे टाकणार आहे आणि बघतो की माझ्याकडे अजून सामान कोणतं पेंडिंग आहे, कारण की मला एअर फिल्टर पण घ्यायचं आहे आणि अजून काय स्पार्क प्लगची गरज तर नाही, बट स्टील मी बघेन गरज पडली तर मला ते पण घ्यावं लागेल. तर ही दोन गोष्टी मला घ्यायची आहेत. तर बघू, मी आधी हे टाकून 15 मिनिट्सपर्यंत रन करेल आणि बाकीचे दोन सामान घेऊन येतो. कोणाला कॉफी क्रीम पाहिजे तर सांगा. हे बघा. आता मी ओपन करून आता याच्यात टाकतो आणि नंतर मग बाकीच्या कामाला लागतो मी. तर जिथपर्यंत गाडीचं इंजिन फ्लश होतं आहे, जिथपर्यंत ते रनिंग आहे, कारण की 10-15 मिनटं ठेवावं लागतं. तर अजून फक्त 10 मिनटंच झाली आहेत. तर तिथपर्यंत मी चेन क्लीनर लावून घेतलं आहे ह्याला. आधी एकदम ड्राय होती. आता चेन क्लीनर लावून त्याला मी 5-10 मिनटं ठेवणार आहे. अजून चेन क्लीनरसाठी ॲज युजल मोटूलचंच वापरतो आहे मी. तर हे अख्खा मी सेटच घेतलेलं. अराऊंड कितीला आलेलं मला सेट, हा 1000 रुपयाचा सेट आहे. यात तुम्हाला चेन क्लीनर आणि चेन लूप दोन्ही भेटतात. तर असंच ब्लिंकिटवर किंवा ब्लिंकिटवर होतं की कशावर होतं माहीत नाही, मी चेक करत होतो तेव्हा मला भेटलेलं. तर मग मी एअर फिल्टर बॉक्स ओपन केला आणि सरप्रायझिंगली एअर फिल्टर चांगला आहे, मस्त एकदम प्रॉपर. याला काय वेट इश्यू काय झालेला नाही आणि आतमध्ये फक्त पाणी जमा झालं आहे. तर मग मी फक्त ह्याला क्लीन करणार आहे आणि ह्याला पण थोडं झाडून ब्रशने वगैरे झाडून परत ह्याला मी फिट करणार आहे. मला भीती होती की एअर फिल्टरपर्यंत पाणी गेलं आहे तर हे पण खराब होईल, पण नशीब हे एवढं खराब तर नाही झालं. हां, तर मी हा पॅनल ओपनच ठेवतो आहे कारण की मला चेन क्लीन करायचं आहे. हे आतलं सगळं क्लीन करायचं आहे. आता स्पार्क प्लग बघूया काय त्याची हालत आहे.
हां जाऊ दे, ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही, बट आय होप सो ते प्रॉपरच असेल. स्टील मी बाहेर जाऊन हे क्लीन करून घेईन. आता हे सगळं पॅनल ओपन करून ठेवतो मी आणि नंतर मग पुढचं सगळं काम करेन. हो, कॅमेरा पडला. तर मी सगळे पॅनल ओपन करतो आहे. या साईडचं सगळं काढलेलं आहे मी. मला एकदम फक्त आता हे वरचं पण काढायचं आहे. हॅलो मित्रांनो, सॉरी जरा पाऊस पडत होता, तर अजूनही पाऊस चालू आहे जरा असं. बाईक आतून म्हणजे हे सगळे पॅनल जेव्हा मी ओपन केलेले सगळे ओपन करून सगळं क्लीन केलं. आता हे सगळं प्रॉपर क्लीन करून आता मी इंजिन ऑइल काढतो आहे. ऑइल फिल्टर आता मी याच्यात टाकणार आहे. जरा पाऊस बंद होईल तेव्हा हे सगळं अख्खं क्लीन करावं लागेल. हे क्लीन करून झाल्यानंतर मग हे पण क्लीन करायचं आहे. त्याने प्लीज हे इग्नोर करा. मी हे स्टिकर लागले ते काढण्यासाठी मी वापरत होतो. चेन क्लीन झाली आहे, चेन लूप पण झाला आहे. आतमध्ये जेवढे पण पार्ट्स होते ज्यांना काय बोलतात गंज लागलेलं किंवा एकदम बेकार झालेले ते पण सगळं क्लीन करून झालं आहे. आता फक्त आणि फक्त मला ऑइल चेंज करायचं आहे आणि त्याच्यानंतर फक्त एक फायनल वॉश करून घ्यायचं आहे स्टील. कारण की इकडे बघाल तर इकडे सगळं तेल आपलं जे ऑइल आहे ते सगळं गळतं आहे. तर म्हणून एक फायनल वॉश करून घेईल. पण ते हे पॅनल्स वगैरे सगळे मी ऑलरेडी क्लीन करून घेतले. फायनल वॉश करून झाल्यानंतर वेगळा पाऊस नाही पडला तर मग ह्याला पॉलिशिंग वगैरे करून घेईल. तर आता पाऊस पडतो, मी ब्रेक घेतो, थोडा वेळ थांबतो हे सगळं क्लीन करून. नंतर मग इंजिन ऑइल कसं चेंज करायचं ते पण तुम्हाला सांगतो मी. करून घ्यायचं आपल्याला फटाफट. क्लीन झाल्यानंतर आपल्याला आता खालतून ड्रेन बोर्ड ओपन करून त्याचं सगळं ऑइल काढायचं. जाम झालं आहे वाटतं. ओके, तर फायनली गाडी झालेली आहे प्रॉपर एकदम. सीन असं झालेला की खालचा जो ड्रेन बोल्ट होता इंजिनचा तो एकदम टाईट होता. बाय डिफॉल्ट मला मेकॅनिककडे जावंच लागलं. तर त्याने प्रॉपर सगळं करून दिलं. त्याने मला ट्रिक पण सांगितली की आतमध्ये जे घाण ऑइल आहे ते कसं काढायचं वगैरे. तर आता प्रॉपर तुम्ही बघू शकता एकदम चकाचक झालेली आहे बाईक. सी सगळं बाईक माझी झालेली आहे. तर तुम्हाला ड्रेन बोल्ट होता तो खूप जाम झालेला. त्यात पण काहीतरी थ्रेड्स वगैरे आणि प्लास्टिक थोडे अडकलेले आणि ते ओपन होत नव्हतं. तर शेवटी मी मेकॅनिककडे गेलो आणि मग मेकॅनिकने सगळं ऑइल वगैरे सगळं टाकून वगैरे दिलं मला. आणि त्याने मला किती फक्त 100 रुपये चार्ज केले. मग मी परत एकदा गाडी वॉश करून घेतली, प्रॉपर हवा भरून घेतली, पेट्रोल फिलअप केलं आणि त्यात मी हे पण टाकलेलं पेट्रोल क्लीन सिस्टम. तर ह्याच्याने आता बघू की मायलेज वगैरे कसं आहे किंवा सिस्टम वगैरे किती प्रॉपर क्लीन राहतात. तर ते तुम्हाला मी त्याच्या रिव्ह्यू व्हिडिओजमध्ये नक्की सांगेन. तर मी आता तुम्हाला ओव्हरऑल खर्च सांगितलं. जर का तुम्ही याच्यात तुमचं एअर फिल्टर चेंज केलं तर ते एक वेगळी कॉस्टिंग येते. घरी बसलं असलं तुमची सर्व्हिसिंग सगळी प्रॉपर होते. मला काही स्पेसिफिक लागलं जसं की आता माझा जो ड्रेन बोल्ट होता तो निघतच नव्हता, जाम झालेला. तर म्हणून मला बाय डिफॉल्ट तिकडेच घेऊन जावं लागलं. इकडे मला काय माहीत नाही, तर म्हणून मी मेकॅनिककडे जातो. तर तुम्ही पण घरी बसला तुम्ही तुमचं सर्व्हिसिंग करू शकता. तुम्ही ट्युटोरियल तुमच्या बाईकच्या संदर्भात तुम्ही बघून घ्या की ते लोक कसे चेंज करतात, काय काय आहे, काय काय तुम्हाला चेक करावं लागेल. काय बेसिकच्या गोष्टी असतात जसं की हेडलाईट असतात, बाकी सगळे बोल्ट्स असतात, बाकी सगळे स्क्रूज वगैरे प्रॉपर आहेत की नाही ते सगळं तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि मग तुम्ही पण तुमची सर्व्हिसिंग बाईकची सर्व्हिसिंग तुम्ही घरी करू शकता.
उगाचच तुम्हाला ते एक्स्ट्रा चार्जेस किंवा जिथपर्यंत तुम्ही प्रोडक्ट घेता त्याच्यावर पण अजून GST वगैरे लावून ते सगळं तुम्हाला काय करायची गरज नसणार. एकदा शिकून घ्या, घरी बसला सर्व्हिसिंग करा, बेस्ट आहे. माझी 1500च्या आत सगळी सर्व्हिसिंग झाली आहे. माझ्याकडे सगळे टूल किट्स पण आहेत. आणि अजून एक गोष्ट, जर का तुम्हाला तुमचे टूल किट्स घ्यायचे आहेत तर तुम्ही ऑनलाईन सर्च करा. नाही जर का तुम्हाला जमत असेल तर तुमच्या नियर बाय जर का कुठे मिस्टर DIY स्टोअर असेल तर बेस्ट आहे. कारण की माझे सगळे टूल्स मी तिकडूनच घेतलेले आहेत. सगळे नाही, थोडेफार. आणि जे एकदम नाहीच भेटत होते तर मी एकदम ऑनलाईन मागून घेतलेलं. किंवा ब्लिंकिट तुम्ही करू शकता, तुम्हाला तिकडे पण भेटणार. तर सगळी काय तुम्हाला सुविधा आहे, फक्त तुम्हाला ट्राय करायचं आहे, दॅट्स इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सर्व्हिसिंगचा एवढं नाही काढलं मी व्हिडिओ, पाऊस पडत होता म्हणून. बट इन्फॉर्मेशन ह्यात ही होती की सर्व्हिसिंग तुम्ही घरी करू शकतात. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. फक्त तुम्हाला नॉलेज आणि तुमचा टाईम द्यावा लागेल, बस, बाकी काही नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक, शेअर करा. हिला यायचंच असतं मध्ये मध्ये काय ना काहीतरी करायला. तू रेकॉर्ड करतो? नाही, हे ब्लिंक होत आहे ना, तर मी त्याची लाईटची टेस्टिंग करतोय मी. काय खातोय? कोणी सांगितलं हे सगळं खायला यायला? चलिए आगे बढ़िए. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कधी येईल माहीत नाही, पण मी नक्कीच लवकर टाकेल. हेलो क्या बोल रहे भाईजान, कैसे है?